राम राम मंडळी, आपण निघालेल्या मित्राच्या शेताकडे. तरी संपूर्ण ब्लॉग बघू शकता. गॉगल कसा दिसतोय आपल्यावर. हा, दिसतोय की नाही भारी आपल्यावर गॉगल. तो ब्लॉग सुरू करणार आहोत आपण. तर बघा इकडे आलू लावलेला आहे. इकडे केळी आहे, ते जुनी आहे. इकडे आलू लावलेला आहे, आलू मध्ये ऊस आहे. अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये दाखवलं होतं तुम्हाला. तेव्हा आलू बारीक होते. हे बघा, पाईपलाईन पाणी अशा पद्धतीने दिले जाते. हे ठिबक आहे, नळीचं ठिबक. ते बघू शकता, शेताचा मालिक इकडे बघा. ते बघा, त्याचा मित्र आहे, ते त्याला सांगत आहे. तर हा, आपले व्हिडिओ बघा, शेतीविषयक व्हिडिओ असतात, आपले ब्लॉग समजे असतात. आपण जिथं जातो तिथं आपले ब्लॉग येत असतात. तर ब्लॉग आवडतील ना तुम्हाला तर कमेंट मारा. एक कमेंट तर मारा. तुम्ही व्हिडिओ पाहताय ना, एक कमेंट मारा. तर बघा, संपूर्ण शेत आलू वगैरे मस्त आहे. इथं ऊस आहे. हे बघा, हे ऊस गेलेला आहे. 1 महिना झाला वीज गेलेला आहे. तर मारुतीचं मंदिर आहे शेतामध्ये. तर आपण मारुतीचं दर्शन घेऊया. तर बघा कसा दिसतोय आपला लुक, मराठी लुक, शेतीवाला लुक. तर आपण आता मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेण्यात चालू. शेतामध्ये आहे एक मारुतीचं मंदिर छोटंसं. बघू शकता, मारुतीचं मंदिर आहे जुनं. तर नवं मंदिर बांधलेलं आहे. तर बघू शकता इकडे हनुमंतराया फक्त प्रयत्न नाही, बाकी काही नको. तर बघू शकता इकडल्या साईडला कापूस आहे आणि इकडे ऊस आहे. कापूस ऊस वगैरे समजा एकदम ओकेच आहे. कापसाला पाणी सोडलेलं आहे, सध्या कापूस भिजत आहे. या साईडला ऊस आहे, संपूर्ण ऊस आहे. हे आकडा आहे संपूर्ण. शॉर्ट व्हिडिओमध्ये तर बघितलं ना, आकडा जशा तसा अजून बांधलेला नाही, असाच आहे तुटका पटका. पलीकडल्या साईडनं बांधलेलं आहे बघा. हे समोरलं येत आहे थोडं. ते तिकडे एकदम पक्का आहे, तिकडे मधात राहू पण शकता आपण. एवढं पक्का केलं आहे मधात. हे बघा गाई जर्सी. हे बघा जर्सी गाई. हे त्याचं सुरू. हे बघा कुत्र बुकाले. भाकर लय झाली. आपल्या जीवनात असे कुत्रे भुकतच असतात. अशा कुत्र्यांना इग्नोर करून आपण समोर चालायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. कांदा आहे इकडे बघा. हे बघा, पाणी देणं चालू आहे उसाला. मोटर तुषार लावलेली आहे. तुषार समजत ना, तुषार आहे. कांद्यामध्ये गचागच पाणी भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. गावाकडलं वातावरण एकदम प्रसन्न मनाचं असतं. तर तुम्ही कधी गावाकडे असं तुमचं शेत वगैरे असतं, तुम्ही कुठे कामाला वगैरे असतं, तर गावाकडे गेल्यानं तुम्हाला कसा अनुभव येतो ते कळवा आम्हाला. बघू शकता तुम्ही, कांदा लागवड आहे. इकडे बघा फुलं, गुलाबी कशाची फुलं आहेत की मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असली तर सांगा. ते बघा विहीर आहे इकडं. पाण्याची पण उत्तम सोय आहे आपल्या इकडं. हा, समजा भिजवणीचं वावर नाही, कोरड वावर एक बी नाही. हे बघा, तुम्हाला म्हणलं की कुत्रे ते चुकून बुकाले. कुत्र्यांना इग्नोर करून जिंदगीत समोर जायचं, तरच समोर बसा. हो का नाही? आरामीर एकदम नियोजन एकदम परफेक्टच आहे, एकदम ओकेच. फक्त आता म्हशी आणून इथे व्यवसाय चालू करायचं बाकी आहे बघा. बाकी समजा एकदम ओकेच आहे. ज्वारी पेरलेली आहे. हे बघा बारीक आलेली आहे एकदम. हे बघा अशी बारीक बारीक ज्वारी आलेली आहे. ज्वारी पेरलेली आहे बघा. ते फायनान्सचे सरायचा बघा, लक्षात द्या. ते बी सरच आहेत, फायनान्समध्ये काम करतात. तर मंडळी, संपूर्ण ब्लॉग कसा वाटला आपला, तुम्हाला दाखवलेलं शेत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी तुमच्या शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.